मनसे मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेण्याकरता दाखल झालेल्या 1 नोव्हेंबरच्या मोर्चासाठीच्या परवानगीकरता ही भेट आहे। मनसेकडून अविनाश अभ्यंकर, अनिल परब, राखी जाधव भेटीकरता दाखल आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडून। भूषण, भेटीत नेमकी काय चर्चा? नक्कीच लागवी एकंदर 1 नोव्हेंबर रोजी जो सत्याचा मोर्चा आहे निवडणूक आयोगाविरोधामध्ये महाविकास आघाडी आणि मनसे यांच्या दोन्ही या साऱ्या पक्षांकडून हा संपूर्ण मोर्चा करण्यात येणार आहे। आणि एकंदर निवडणूक आयोगातील निवडणूक यादीमधील जो घोळ किंवा जे दुबार मतदार आहे या संदर्भात हा संपूर्ण मोर्चा असणार आहे। या आक्षेपांना घेऊन हा मोर्चा असणार आहे। याच मोर्चाची परवानगी घेण्यासाठी आज मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडून परवानगी घेण्यासाठी आज महाविकास आघाडी आणि मनसे यांच्याकडून शिष्टमंडळ आलेलं आहे। एकंदर मनसेकडनं बा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, त्यासोबतच शिवसेना ठाकरे पक्षाकडनं अनिल देसाई आणि अनिल परब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शरदचंद्र पवार या पक्षाकडनं राखी जाधव आणि जितेंद्र आव्हाड हे दोघे नेते आलेले आहेत। त्यासोबतच काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत हे देखील आलेले आहेत। अशा प्रकारे मोठं शिष्टमंडळ आहे आणि एकंदर या संपूर्ण शिष्टमंडळाची सध्या भेट चालू आहे। आणि एकंदर या संपूर्ण 1 नोव्हेंबरला जो मोर्चा होणार आहे त्या मोर्चाची परवानगी मिळावी यासाठी ते निवेदन जे आहे ते सध्या मुंबई पोलीस आयुक्तांना दिलं जात आहे। आणि अशा प्रकारे आता सध्या अगदी थोड्याच वेळात हे सर्व शिष्टमंडळ खाली येणार आहे आणि माध्यमांशी बोलणार आहे। त्यामुळे संपूर्ण चर्चेमध्ये नेमकं काय झालं हे अगदी थोड्या वेळात करणार आहे। आणि एकंदर सध्या तरी हे संपूर्ण शिष्टमंडळ सध्या भेट घेत आहे। सध्या पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात सध्या शिष्टमंडळ सध्या उभं आहे। भूषण, या ठिकाणी मोर्चाच्या मार्गासंदर्भात काही शिष्टमंडळाकडून पर्याय सुचवण्यात आलेला आहे का? या सगळ्याविषयी काही माहिती मिळते का? शिष्टमंडळ खाली दाखल होत असल्याची दृश्य देखील आपल्यापर्यंत काहीशी पोहोचतात। भूषण, भूषण, माझा आवाज पोहोचतोय? आपण थेट ही दृश्य आपण या क्षणी पाहूया। शिष्टमंडळ आता काही क्षणात मी माझ्या पीसीआर टीमला विनंती करेन की त्यांनी थेट पोलीस मुख्यालयाच्या बाहेरची तयारी करताना दिसतेय आणि काही क्षणात शिष्टमंडळ प्रसार माध्यमांशी संवादही साधेल। अनिल परब देखील या शिष्टमंडळात, बा नांदगावकर देखील या शिष्टमंडळात आहेत। भेटीत नेमकी काय चर्चा झाली, काय नेमकं आश्वासन मिळालं, या मोर्चाचा मार्ग नेमका कसा असेल, हा मोर्चा नेमका कसा असेल, किती जण या मोर्चात सहभागी असतील, 1 नोव्हेंबरच्या मोर्चा संदर्भात सातत्यानं शिवतीर्थावर जर आपण पाहिलं तर सातत्यानं बैठकांवर बैठका होत आहेत, मोर्चे बांधणी होतीये, प्रसंगी सेना भवनातही या तयारीला सुरुवात झालेली आहे। या सगळ्या अनुषंगानं हा 1 नोव्हेंबरचा मोर्चा अभूतपूर्व करण्याच्या दृष्टीनं मविया मनसे यांच्या वतीनं मोर्चे बांधणीला आता वेग येताना दिसतोय। पोलीस मुख्यालयाच्या बाहेरची आपण ही काही दृश्य पाहूया। या ठिकाणी काही क्षणात आता शिष्टमंडळ दाखल होईल आणि शिष्टमंडळांनी नेमकी काय चर्चा केलेली आहे याविषयीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।